गोंदिया शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले। यादव चौक परिसरात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केलाय, त्यामुळे गोंदिया हादरलाय। त्यांना गोंदियाच्या शासकीय महाविद्यालयातील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना नागपूर येथे देखील हलवण्यात आलं। या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाच्या आवारात गर्दी जमली। पोलीस हल्लेखोरांचा शोध देखील घेत आहेत। पाहूयात या घटनेविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट। गोंदिया शहरातील यादव चौकाचा हा परिसर पुण्यासह महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या गुंड शरद मोहोळ हत्येच्या घटनेची पुनरावृत्ती इथं घडली आहे। माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर अज्ञातांनी भरदिवसा गोळीबार केलाय। लोकेश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांची अवस्था जास्तच गंभीर असल्यामुळे नागपूरला हलवण्यात आलं। हादरवून सोडणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी रुग्णालयाबाहेर केली। आजची जी घटना आहे तर त्या घटनेबाबत की हा नक्की कशातला प्रकार आहे तर याची तपास यंत्रणा जी आहे ती माहिती घेण्याच्या शोधात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एखादी घटना घडते तर ती घडल्यानंतर त्याच्या मागचा पूर्व इतिहास काय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मग आता एखादा विषय हा एखाद्या प्रासंगिक घटनेतून झालेला आहे, रागाच्या भरात झालेला आहे, कौटुंबिक हिंसाचारातून झालेला आहे की तो पूर्ववैमनस्यातून झालेला आहे, हा महत्त्वाचा विषय समजून घेण्यासारखा आहे। त्याच्यामुळं आजची सुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासाअंतीच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे। चौकालगतच्या तलावाकाठी असलेल्या मंदिरात लोकेश दररोज पूजापाठ करतात। आजही सकाळी 11च्या सुमारास ते पूजापाठ आटपून मंदिरातून बाहेर पडले। त्याचवेळी गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला। देशी कट्ट्यातून सुटलेली गोळी लोकेश यांच्या कमरेत घुसली आणि ते कोसळले। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। सामाजिक कार्यात सक्रिय असलेले लोकेश हे माजी नगरसेवक आहेत। त्यांचे भाऊ पंकज हे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यामुळे या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्यासह विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत। पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। त्यांना बेड्या पडल्यानंतरच गोंदिया हादरवून सोडणाऱ्या या घटनेचं खरं कारण समोर येईल। गोंदियाहून आशिष जुनघरेसह रशिदी नामदार, पुढारी न्यूज।